तुमच्यासमोर जो प्रश्न दिसत आहे, आपण त्याला पहिले ट्रिक्सने सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. तर ट्रिक्स कशा प्रकारचे आहे ते पहिले बघून घ्या. ट्रिक्स 1/3 आणि 1/3 ह्या 2 गोष्टी दिलेल्या आहेत. तर ह्या छेदाचा डायरेक्ट गुणाकार करायचा आहे. तर हा छेद गुणिला छेद केले तर किती आले? 9. तर हा जो 9 आहे, ही पूर्ण रक्कम माना. त्याच्यापैकी 1/3 भाग हा काय आहे तुमचा खर्च केला कशासाठी? घर खर्चासाठी. म्हणजे ह्याला गुणिला केले तर 3 घर खर्चासाठी झाले. उर्वरित रक्कम किती उरणार आहे? 9 पैकी ₹3 खर्च झाले, 6 उरलेले आहे. 6 पैकी परत 1/3 खर्च केले तर हा किती येणार आहे? 3 दुनी 6, परत ₹4 उरणार आहे. मग आता हे ₹4 त्याच्याकडे उरलेले आहे असं म्हटलेलं आहे गणितामध्ये. तर हे 4 नसून 1600 आहे. मग ह्याला कितीने गुणल्यानंतर 1600 होतं? तर ह्याला 400ने गुणल्यानंतर, 4ला 400 नंतर. मग ह्याला सुद्धा 400ने गुणा. किती येणार आहे उत्तर? 3600. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असेल. आता कन्सेप्ट गोष्ट समजून घेऊ. पहिले ट्रिक्स कशी आली आणि कन्सेप्टने जर सोडवायचं झालं तर कसं सोडवणार? बघा, पहिले ट्रिक्सची कन्सेप्ट समजून घ्या. पहिले तर जे 1/3 आणि 1/3 दिलेलं आहे, तर अशा कंडिशनमध्ये नेहमी लक्षात ठेवायचं, जेवढे छेद आहे, म्हणजे आता 1/3, 1/3, 1/2, 1 असं असलं, 1/4 किंवा 1/5 असं काही पण आलं आणि उरलेल्या गोष्टी आला, तर सरळ यांचा गुणाकार करायचा. म्हणजेच काय, या 2 संख्यांचा गुणाकार करायचा. किती येणार आहे? 1/9. मग हा छेदातली जेवढी संख्या येणार आहे ना, ती तुमची पूर्ण संख्या मानायची. ती तुमची संख्या मानायची. किती त्याच्याकडे सुरुवातीला किती रुपये होते? सुरुवातीला त्याच्याकडे होते ₹9. किती रुपये होते? छेदातली संख्या मानायची तुमची की त्याच्याकडे सुरुवातीला ₹9 होते. मग त्याच्याकडे ₹9 होते. मग त्या ₹9 त्याने काय केलेलं बघा, 1/3 भाग कर्ज फेडण्यासाठी वापरला. मग 1/3 रुपये हे कर्ज फेडण्यासाठी वापरले, म्हणजे या 2 संख्येचा गुणाकार केला. 9 गुणिला 1/3 तर 3 त्रिक 9, म्हणजे ₹3 कर्ज फेडण्यासाठी घेतला. हे काय केलं त्याने? ह्याचं कर्ज फेडलं. ह्याचं काय केलं? कर्ज फेडलं. मग त्याच्याकडे उरलेली रक्कम किती असणार आहे? ₹9 ₹3 खर्च केले, त्याच्याकडे उरले असतील ₹9. हे काय आहे? उरलेले. आता गणितात काय दिलं बघा, खर्च केला उरलेल्या रकमेच्या. आता ही जी रक्कम उरली आहे ₹6, ह्याच्यातला त्याने परत 1/3. मग 1/3 हा जो भाग घेतलेला आहे तो कशाचा घेतलेला आहे? ह्या 6चा. तर किती येत असतो तो? ₹2. हे ₹2 कशासाठी गेले? तर हे गेले घर खर्चासाठी. घर खर्च. मग आता त्याच्याकडे किती रुपये उरले असतील? ₹6 पैकी ₹4 खर्च केले तर त्याच्याकडे उरले असतील ₹4. हे ₹4 त्याच्याकडे काय झाले? तर हे उरले त्याच्याकडे. पण गणितात काय दिलं की हे ₹4 न उरता ₹1600 उरले आणि सुरुवातीला त्याच्याकडे आपण म्हटलं की ₹9 आहेत. मग 9 बरोबर किती? ₹4 उरले. गणितात दिलंय की 1600 उरले. 4 नसून 1600 आहे. 4 नसून 1600 आहे. तर 9 नसून किती असतील? तर फक्त तिरकस गुणाकार करा. किती येणार आहे बघा. हा 1600 जशाला तसा, हा 9 छेदात आहे तिकडे पाठवला, हा गुणाकारात जात असतो. भागीला आले 4. 4 एक 4, 4 चोक 16, हे 2 शून्यला 0, 9 चोक 36, 3600 आलं. ठीक आहे. ही झाली ट्रिक्सची कन्सेप्ट आणि हीच वापरली तर जास्त बेटर होईल. पण काही विद्यार्थ्यांना असते थोडीशी खाच खुजली, तर त्यांच्यासाठी एक्स पद्धत घेऊन येऊ आपण. हे बघा, इथे जे गोष्टी केलेल्या आहेत ना, आपण फक्त त्या एक्स वरती पण सॉल्व्ह करू शकतो. कसा बघा, सुरुवातीला त्याच्याकडे समजा की ₹9 होते. ₹9 होते. ₹9 मानायला काही हरकत नाही. आपण ₹X मानतो. त्याच्यापेक्षा छेदातल्या संख्येचा गुणाकार करून जर ती संख्या वापरली तर आपल्याला ह्या अशा प्रकारचे जे उरतात ना, ह्या गोष्टी करणं सोपं पडतं. म्हणून एकमेव कारण आहे की छेद हा गेला पाहिजे, म्हणजे अपूर्णांक हा हटला पाहिजे आणि पूर्ण संख्या ज्या येणार आहेत ह्या पूर्णांकामध्ये दिसल्या पाहिजे. म्हणून आपण काय करत आहोत? छेदाला प्रायोरिटी देत आहोत. गुणाकार करून छेद काढण्यासाठी आपण हे करत आहोत. मग इथे 9x झालं तर 1/3 भाग ह्याचा 3x होईल. मग उरलेला भाग 6x होईल. परत ह्याचा 6xचा 1/3 भाग हा 2x होईल. उरलेले 4x असेल. हे 4x बरोबर 900, तर 9x बरोबर किती? असं जरी काढलं किंवा एक्सची किंमत काढली ह्याच्यातून तर ही येते 400. मग एक्सची किंमत 400 आहे. सुरुवातीला आपण काय म्हटलं की 9x आहे. 9 गुणिला 400 केलं तरी पण उत्तर किती येणार आहे? 9 चोक 36, म्हणजे ₹3600 येईल.
डायरेक्ट असंही उत्तर काढू शकता, किंवा जर तुम्हाला एक्सवाली पद्धत वापरायची असेल की त्याच्याकडे सुरुवातीला त्याच्याकडे किती रुपये होते, तर त्याच्याकडे होते एक्स रुपये. मग आता ह्या एक्स पैकी त्याने काय केलं, 103 रुपये खर्च केले. मग तुम्ही काय म्हणाल की त्याने 103 रुपये कर्ज फेड केला. मग आता त्याच्याकडे उरणार किती आहे, 103 पैकी 203 एक्स उरणार आहे, 203 एक्स उरणार आहे. मग ह्या उरलेल्या भागातून तो परत 103 भाग हा काय करणार आहे, 2/9 एक्स हा भाग काय करणार आहे, तो कर्ज फेड करणार आहे. मग हे कर्ज फेड होतं आणि हा भाग काय आहे, घर खर्च आहे. मग त्याच्याकडे किती भाग उरणार आहे, तर 2/3 भाग उरेल, जे की यांचा गुणाकार केल्यानंतर 4/9 एक्स येत असतो. मग 4/9 एक्स जो केलेला आहे, तर हा 4/9 एक्स न ग्राह्य धरता गणितात दिलेला आहे की हे आहे 1600 रुपये. हे किती आहे, 1600 रुपये. 1600 रुपये. मग एक्स बरोबर किती येणार आहे, जे सुरुवातीला तुम्ही एक्स रुपये ग्राह्य धरले होते, एक्स बरोबर येणार आहे, हा 9 तिकडे गुणाकारात जाईल, 1600 जशाला तसा, आणि हा छेदात 4 येईल. परत सेम तसं 400 बरोबर 3600. कसंही उत्तर काढलं तरी सेमच उत्तर येत असते. जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील, तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे, यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेल्या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता. त्यामध्ये कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं एक WhatsApp चॅनल सुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी 2 राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.